नमस्कार, जय महाराष्ट्र. तर खरातवरती तर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेलेच आहेत. पण आता त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक खळबळजनक व्हिडिओ आलेला आहे. तो म्हणजे नरहरी झिरवळ साहेबांचा. तर त्यांचा एक आपत्तीजनक व्हिडिओ आलेला आहे. शासकीय विश्रामगृहात जे राहतात त्यांना जे काही सरकारने म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना सरकारी जे घरं मिळालेली असतात, सरकारी बंगले मिळालेले असतात, त्या बंगल्यामधून आपत्तीजनक व्हिडिओ आलेला आहे. आणि तो व्हिडिओ असा आहे की तो व्हिडिओ देखील एका ट्रान्सजेंडर सोबत आहे. पण तो व्हिडिओची सत्यता पडताळणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण तो व्हिडिओ बघून शक्यता वर्तवता अशीच येते की त्यांना जाणीवपूर्वक अडकवलं देखील असू शकतं. कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एप्स्टीन फाईल नंतर भारतामध्ये इनफॅक्ट महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच काही अशा काही घडामोडी घडत आहेत की ज्याच्यामुळे आपला जो मेन मुद्दा होता की एप्स्टीन फाईलमध्ये जे भारतातल्या ज्या काही नेत्यांची, ज्या काही मोठ्या इंडस्ट्रियलिस्टची नावं आली होती, ते कुठे ना कुठे तो मुद्दा आता हरवला जातोय. अचानक खरात फाईल ओपन झाली, अचानक झिरवळांचं नाव आलं, अचानक चाकणकरांचा राजीनामा आणि अचानक बऱ्याच काही गोष्टी. म्हणजे अचानक इराण, ट्रम्प सांगत आहे की इराण कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे, पण इराण हल्ले करत आहे मिसाईलचे. आणि पेट्रोलचे दर वाढले आहे, गॅस सिलेंडर मिळत नाही आहे, तरी पण सरकारकडून असं सांगितलं जात आहे की गॅस सिलेंडर अवेलेबल आहे. पण मूळ वास्तव जर तुम्ही ग्राउंड रियालिटी चेक कराल तर गॅसच्या ऑफिसच्या बाहेर अगदी पोलीस संरक्षण त्यांना दिलं आहे, कारण गॅस अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे लोकांची चिडचिड होतीये. लोकांची चिडचिड झाल्यामुळे तिकडे भांडणं होतात, भांडणासारखी परिस्थिती उद्भवत आहे. बऱ्याच काही प्रॉब्लेम्सना लोकांनाही बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहे युद्धामुळे. तर युद्धाचा जगासोबत भारतीयांनाही तेवढाच फटका बसला आहे. पेट्रोलचे दर वाढणार आहेत, पेट्रोलचे इनफॅक्ट दर वाढत आहे. कोविडसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोविडसारखी परिस्थिती म्हणजे लॉकडाऊन नाही, एनर्जी लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात, ज्या प्रकारे इलेक्ट्रिसिटी बोला, गॅस बोला, पेट्रोल बोला, या गोष्टी येतात. त्याच्यामुळे एनर्जी लॉकडाऊनची शक्यता आपण वर्तवू शकतो. पण जो काही लॉकडाऊन कोविडमध्ये लागला होता तो लॉकडाऊन आता लागणार नाही.